सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव, भारतीय जनता पार्टी आरपीआय व मित्रपक्ष लोकसेवा आघाडी कोल्हे गटाच्या वतीने कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासह जवळपास 12 प्रभागांमधील 21 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये अनेक जुन्या लोकांचा पत्ता कट करत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव संधान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। मंगळवारी संध्याकाळी कलश मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली। यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे या अध्यक्षस्थानी होत्या। यावेळी उमेदवारांना माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते तसेच पार्लमेंटरी बोर्ड मधील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत उमेदवारीचं पत्र देण्यात आलं। दरम्यान प्रभाग क्रमांक 3, 4 व 5 मधील एक उमेदवार जाहीर करणे बाकी असून प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 14 मधील दोन्ही जागांसाठी उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही। जाहीर झालेले उमेदवार पुढील प्रमाणे असून यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। दरम्यान कोल्हे गटाने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांच्या उमेदवारांची नावे जाहीर करत आघाडी घेतली असून काळे गटासह शिंदे सेना, महाविकास आघाडी व अपक्षांची नावे जाहीर होणे बाकी असून ती नावे जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची रंगत वाढणार आहे। दीपाताई वैभव गिरणे यांच्या नावाची घोषणा या ठिकाणी झालेली आहे। त्यांचं खरं तर माजी नगरसेविका असताना अतिशय प्रभावी काम त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे। महिला बाल कल्याण सभापती म्हणून देखील त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे। वैभवजी गिरणे साहेब यांचा सामाजिक काम आणि गोरगरिबांशी जोडलेली नाळ हे निश्चितच त्या प्रभागामध्ये विकासाची कामं करण्यासाठी प्रभावी ठरणार आहे। या गृहिणी आणि शेतकरी असलेल्या आदरणीय दीपाताई खरं तर त्यांचा समाजाशी आणि एकंदरीत पक्षाच्या विचारधारेशी कामाशी असलेला संपर्क पाहता त्यांना ही उमेदवारी दिली जाते आहे। यानंतर खरं तर ज्यांचं संघटन, ज्यांच्या तरुणांच्या मित्रप्रेमाविषयी नेहमीच आपण सर्वजण ऐकतो आणि ज्यांच्या पक्षनिष्ठेची गाथा ही निश्चितच एक आदरपूर्वक सर्वत्र घेतली जाते, पक्षामध्ये त्यांचा नामोल्लेख निश्चितच आदराने केला जातो, असे तरुण तरफदार दुसरे उमेदवार सन्माननीय वैभव सुधाकर आढाव यांना प्रभाग क्रमांक 1 मधून ही उमेदवारी दिली जाते आहे। त्यांचं एसओ.कॉम शिक्षण झालेलं आहे। मित्र फाउंडेशनचे ते संस्थापक आहे आणि 48 पेक्षा रक्तदान शिबिरे, अंदाजे 5000 बॅग त्यांनी रक्तदानाच्या आतापर्यंत दिलेले आहेत। असे वैभवजी आढाव यांना ही उमेदवारी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। प्रभाग क्रमांक 2 कडे आपण जातो आहोत। प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार आहेत, तरुण चेहरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, नवीन चेहरा देण्यात आलेला आहे, राहुल उत्तमराव खरात। राहुल खरात यांनी विनंती असेल आपण या ठिकाणी आपल्या उमेदवारी प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी समोर येत आहात। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला रक्तदान शिबिराचं आयोजन त्यांच्या वतीने केलं जातं। श्री गणेशोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन ते करतात। कोरोना काळामध्ये मोफत सॅनिटायझर वाटपाचं काम देखील त्यांनी केलेलं आहे। वृक्षारोपण ते करतात आणि आदरणीय भैयासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध शाळेमध्ये पुस्तक वाटप, वह्या वाटप करण्याचं काम ते करतात। कृषीधन आणि बी बियाण्याच्या दुकानात ते नोकरी करतात। खरं तर शेतकऱ्यांशी जोडलेलं हे शहरातलं नेतृत्व या ठिकाणी उभारले जात आहे। असे राहुल उत्तमराव खरात यांची उमेदवारी या ठिकाणी घोषित झालेली आहे। पुढचे दुसरे उमेदवार आहेत सौ स्वातीताई दीपक जपे यांना विनंती असेल आपण आपला उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी पुढे येत आहात। आदरणीय स्वातीताई दीपक जपे यांचे पती आदरणीय दीपकजी जपे यांना विनंती असेल आपणही समोर येत आहात। सन्माननीय आदरणीय मारुती जपे, आबा जपे यांना विनंती आहे आपणही समोर येत आहात। खरं तर माजी नगरसेविका म्हणून स्वर्गीय ताराबाई जपे यांनी केलेलं काम हे निश्चितच सर्वांच्या स्मरणात आहे आणि या जपे कुटुंबियांच्या सेवेचा हा संकल्प त्या प्रभागामध्ये निश्चितच सातत्याने सुरू आहे। वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये कार्यरत असणारे हे जपे कुटुंबीय आदरणीय दीपकजी जपे यांचा लोकसंपर्क आणि जनसंवाद पाहता त्यांना ही उमेदवारी या ठिकाणी दिली जाते आहे। यानंतर
प्रभाग क्रमांक 3 कडे आपण आता वळतो आहोत। प्रभाग क्रमांक 3 चे नाव घोषित करण्याची गरज आहे का? सन्माननीय जनार्दन सुधाकर कदम यांना ही उमेदवारी या ठिकाणी मिळते आहे। यशोधिकम शिक्षण असून खरं तर तरुणांचा आणि ज्येष्ठांचा असा मिलाप करणारे हे मध्यमवयीन नेतृत्व या ठिकाणी समोर येत आहे। आपल्या प्रभागामध्ये विकासाची घोडदौड करत निवारा मित्र मंडळाच्या वतीने गणपती उत्सव नवरात्र उत्सवाचे काम या ठिकाणी करतात। सप्तशृंगी उत्सवात देखील दांडिया कार्यक्रमाचं आयोजन दीपक आदरणीय जनार्दनजी कदम यांच्याकडून केलं जातं। या प्रभागामध्ये हा एक उमेदवार या ठिकाणी आज घोषित झालेला आहे। यानंतर पुढील प्रभागाकडे आपण वळतो आहोत। प्रभाग क्रमांक 4 सौ दीपाली संजय उडावंत आदरणीय दीपालीताई संजय उडावंत यांना ही उमेदवारी या ठिकाणी मिळते आहे। सन्माननीय संजयजी उडावंत यांना देखील विनंती असेल आपण या ठिकाणी समोर यावं। खरं तर सुवर्णकार समाजामध्ये विविध उपक्रम सामाजिक सेवा आणि समाजच नव्हे तर एकंदरीत संपूर्ण कोपरगावला निश्चित एक वेगळ्या पद्धतीनं नवीन चेहरा नवीन नेतृत्व म्हणून या प्रभागामध्ये जे आता दिसतील। आणि संजयजी उडावंत यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर वृक्षारोपण विविध सामाजिक उपक्रम गरजूंना मदत ही ते सातत्याने करत असतात। असे सन्माननीय संजयजी उडावंत हे या ठिकाणी आहेत। त्यांच्या पत्नी सौभाग्यवती दीपालीताई संजय उडावंत या उमेदवारीसाठी घोषित झालेले आहेत। त्यांचं प्रमाणपत्र या ठिकाणी त्यांना दिलं जात आहे। प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार या ठिकाणी घोषित होत आहेत। सन्माननीय सौ वैशालीताई विजयराव वाजे सन्माननीय विजयरावजी वाजे यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाच्या काळात केलेली विविध कामे आणि त्यांचा पुणे कुटुंबियांशी असणारा जिव्हाळा पाहता त्यांना ही उमेदवारी या ठिकाणी घोषित झालेली आहे। सन्माननीय वैशालीताई विजयराव वाजे विजयभाऊंना विनंती आहे आपण समोर येत आहात। माजी उपनगराध्यक्ष म्हणून विजयभाऊंनी अतिशय चांगला कार्यकाळ या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेमध्ये पार पाडलेला आहे। त्यांना या ठिकाणी ही उमेदवारी देताना निश्चितच वेगळा आनंद या ठिकाणी सर्वांना होतो आहे। भाजपा आरपीआय व मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आदरणीय वैशालीताई विजयराव वाजे या आपलं उमेदवारी प्रमाणपत्र या ठिकाणी स्वीकारत आहेत। प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार या ठिकाणी आता घोषित होणार आहेत। मित्रपक्षांच्या वतीने या लोकसेवा आघाडीमध्ये प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आपण घोषित करतो आहोत। सौ पद्माताई योगेशजी बागुल आदरणीय पद्माताईंना विनंती असेल आपण मंचावर येतात। सन्माननीय योगेशजी बागुल तसेच ओमजी बागुल यांना विनंती आहे आपण मंचावरती येत आहात। आदरणीय योगेश भाऊंच्या नगरपालिकेतला कार्यकाळ निश्चितच एक स्मरणीय आणि जनसेवेचा कार्यकाळ ठरलेला आहे। सराफ असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आदरणीय योगेशजी बागुल साहेब आहेत। तसेच जिल्हा सुवर्णकार फेडरेशनचे ते सदस्य आहेत। दत्तबार जिमखान्याचे ते संस्थापक आहेत। अशा विविधांगी असलेल्या योगेश भाऊंच्या कुटुंबामध्ये आदरणीय पद्माताईंना ही उमेदवारी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। पुढचे तरुण उमेदवार सन्माननीय विक्रमादित्य संजयजी साधबाई खरं तर आजोबा वडील आई असा कुटुंबामध्ये अफाट असा राजकीय वारसा लाभलेले आणि नगराध्यक्ष पद ज्या कुटुंबाने भोगलेला आहे उपभोगलेला आहे आणि शहरवासियांची सेवा केलेली आहे असे माननीय विक्रमादित्य संजयजी साधबाई हे साधबाई कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी उमेदवारीसाठी आज समोर आलेले आहेत। साधबाई वॉटर प्लांट हा आपल्या सर्वांना कल्पना आहे। साधबाई वॉटर सप्लाय कंपनी ही एककाळी कोपरगावला शहराला पाणी पुरवठा करणारी एक नावाजलेली पाणी पुरवठा योजना निश्चितच कौतुकास्पद राबवली गेली होती। त्यांना ही उमेदवारी या ठिकाणी प्राप्त होते आहे। आता ज्या प्रभागामध्ये आपल्याला ही उत्सुकता आहे त्या उत्सुकतेचा प्रभाग आता आलेला आहे। प्रभाग क्रमांक 7 या प्रभाग क्रमांक 7 मध्ये नवीन चेहरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे प्रसाद बाळासाहेब आढाव। सन्माननीय प्रसादजी आढाव यांना विनंती आहे आपण आदरणीय बाळासाहेबजी आढाव यांच्या समवेत या ठिकाणी मंचाकडे येतात। खरं तर तरुणांशी संपर्क आणि खरं तर आदरणीय माधवरावजी आढाव साहेब हे कोपरगाव नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाचा वारसा जपत
आढाव कुटुंबियांमध्ये प्रसाद बाळासाहेबजी आढाव यांना ही उमेदवारी या ठिकाणी प्राप्त होते आहे। त्यांचे चुलते मागण आदरणीय जगन्नाथजी आढाव साहेब यांनी नगरपालिकेत अतिशय चांगली सेवा या ठिकाणी दिलेली आहे। त्यांचे बंधू आदरणीय विजय भाऊ आढाव, आदरणीय वहिनी वैशालीताई आढाव, या सर्वच आढाव कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी ही उमेदवारी स्वीकारली जाते आहे। धन्यवाद। यानंतर आदरणीय पुढची उमेदवारी आपण घोषित करतोय सौभाग्यवती सोनलताई अमोल आजमेरे। डॉक्टर अमोलजी आजमेरे सर यांना विनंती आहे, आपण मंचावरती येत आहात। आदरणीय सोनलताई अमोल आजमेरे या बीएससी मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, एमएससी बॉटनी आहेत, असं उच्च शिक्षित उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व या ठिकाणी उमेदवार म्हणून लाभलेलं आहे। आदरणीय सोनलताई आजमेरे यांना या ठिकाणी हे उमेदवारी प्रमाणपत्र दिलं जात आहे आणि डॉक्टर अमोल आजमेरे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर विविध व्यावसायिक क्षेत्रांना सामावून घेणारा हा सर्वसमावेशक पॅनल या ठिकाणी आज घोषित होतो आहे। आदरणीय आजमेरे त्यांना या ठिकाणी उमेदवारी प्रमाणपत्र दिलं आहे। आदरणीय त्यांचे सासरे जंबुशेठ आजमेरे हे 8 वर्ष पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि निश्चितच एक वेगळा राजकीय वारसा लाभलेला हे कुटुंब। आपण पुढील प्रभागाकडे वळतो आहोत। प्रभाग क्रमांक 8 चे अधिकृत उमेदवार या ठिकाणी घोषित होत आहेत। सौ मनीषाताई दत्तात्रय पगारे, मनीषाताई दत्तात्रय पगारे व श्री दत्तात्रय पगारे सर यांना विनंती आहे, आपण उमेदवारी स्वीकारण्यासाठी मंचावरती येत आहात। शिवनेरी तरुण मंडळ कोपरगावचे शाखा प्रमुख म्हणून आदरणीय दत्तात्रयजी पगारे यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे। सामाजिक कामात सातत्याने अग्रेसर आणि आदरणीय मनीषाताई या गृहिणी आहेत, पण गृहिणी असताना देखील या कोपरगावकरांच्या सेवेमध्ये आपण जनसेवा करण्यासाठी जावं हा विचार त्यांनी पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले आणि निश्चित त्यांना ही उमेदवारीची संधी या ठिकाणी मिळते आहे। प्रभाग क्रमांक 8 चे दुसरे उमेदवार या ठिकाणी आता घोषित होत आहेत। दुसरे उमेदवार आहेत फरदीन अल्ताफ कुरेशी। आदरणीय फरदीनबाई यांना ही उमेदवारी मिळते आहे। वय वर्ष 26, ट्रान्सपोर्ट व्यवसाय ते या ठिकाणी करतात। आदरणीय अल्ताफजी कुरेशी आणि हरिभाई कुरेशी, खरं तर करीमभाई कुरेशींचा आदर्श वारसा ज्या कुटुंबाने जपला आणि या कोपरगावकरांच्या सेवेमध्ये हे नवं नेतृत्व या ठिकाणी पुढे येत आहे, असे फरदीन अल्ताफ कुरेशी यांना ही उमेदवारी आता जाते आहे। अतिशय तरुण नेतृत्व या ठिकाणी या प्रभागासाठी देण्यात आलेलं आहे। तरुणांच्या हाती विकासाची देवी या ठिकाणी निश्चित या प्रभागामध्ये देण्यात आलेली आहे। करीमभाई कुरेशींचा आदर्श जनसेवेचा वारसा आणि वसा या ठिकाणी जपला जातो आहे। तो जपण्याचं काम करणारं कुरेशी कुटुंबीय या ठिकाणी ही उमेदवारी स्वीकारत आहे। फरदीनभाई कुरेशी यांना ही उमेदवारी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। पुढील प्रभागाकडे आपण आता वळतो आहोत। पुढील प्रभाग क्रमांक 9, अर्थातच प्रभाग क्रमांक 9 चं पहिलं नाव आपण या ठिकाणी घोषित करतो आहोत। जितेंद्र चंद्रकांत रणशोर। जितेंद्रचा सामाजिक कामाचा वसा आणि वारसा पाहता त्यांनी निश्चितच एक वेगळ्या प्रकारे आपली सेवा कोपरगावकरांच्या सेवेमध्ये दिलेली आहे। आदरणीय जितेभाऊंचं सामाजिक योगदान पाहिलं तर सर्व समाजांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, विविध सामाजिक रॅल्या या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झाल्या। आरपीआयच्या संघटनेमधनं त्यांनी आपल्या चळवळीला सुरुवात केली, असं हे सामाजिक चळवळीचे नेतृत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। यानंतर आपण पुढील नावाची घोषणा करतो आहोत। पुढील नाव आहे सौ विजया संदीप देवकर। संदीपजी देवकर आणि विजयाताई देवकर यांना विनंती आहे, आपण ही उमेदवारी स्वीकारण्यासाठी समोर येत आहात। खरं तर आदरणीय देवकरतांनी पाठीमागील कार्यकाळातही अतिशय चांगली कारकीर्द आपल्या कामामध्ये दिलेली आहे, कार्यकाळामध्ये दिलेली आहे। त्यांना ही संधी या ठिकाणी देण्यात येते आहे आणि संदीप देवकर यांचं सामाजिक काम, युवा कार्यकर्त्यांशी असलेली नाळ पाहता त्यांना ही उमेदवारीची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। यानंतर पुढील नावाचा उल्लेख आपण करतो आहोत। प्रभाग क्रमांक 10
प्रभाग क्रमांक 10 या आघाडीचं उमेदवारीचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिले जात आहे असे प्रभाग क्रमांक 10 उमेदवार सन्मान्य रवींद्रजी दत्तात्रय कथले, सन्मान्य रवींद्रजी कथले यांना विनंती आहे आपण ही उमेदवारी स्वीकारण्यासाठी समोर येत आहात. त्यांच्या समवेत आदरणीय रवींद्र रोमाने व त्यांच्या सर्व सहकारी यांना विनंती असेल आपण ही उमेदवारी स्वीकारण्यासाठी समोर यावं. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कोपरगावचे ते शहराध्यक्ष आहेत रक्तदान शिबिरे आणि नवीन चेहरा म्हणून त्यांनी आपल्या प्रभागामध्ये यासाठी विशेष आपले शहराचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी रवीजी रोमाळे यांनी खरं तर हा पुढाकार घेऊन हे सगळं घडून आणलं. त्यांच्या एकदा कामावरून आपण आभार व्यक्त केला पाहिजे. असे युवक आणाचे कार्यकर्ते पक्ष संघटनेत असलेले निश्चितच पक्ष त्या ठिकाणी पुढे जातो. धन्यवाद भाईसाहेब. यानंतर पुढील उमेदवार आपण घोषित करतो आहोत. प्रभाग क्रमांक 10 पुढील उमेदवार आहेत सौ वृषालीताई गणेशराव आढाव. सन्मान्य वृषालीताई गणेशराव आढाव यांना ही उमेदवारी या ठिकाणी दिली जाते आहे. त्यांना उमेदवारी स्वीकारण्यासाठी सन्मान्य गणेश आढाव साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती येत आहात. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेवा देण्याचे काम आदरणीय गणेश आढाव साहेब करत आहेत. हॉटेल व्यवसायात देखील त्यांचं प्रभुत्व आहे. प्रभागामध्ये अतिशय चांगली जनसंपर्काची नाळ त्यांनी जोडलेली आहे. त्यांना ही उमेदवारी देताना स्वर्गीय किसनरावजी आढाव साहेब हे आपल्या सहकारी साखर कारखान्यात त्यांनी दिलेली सेवा देखील यावेळी स्मरणात आल्याशिवाय राहत नाही असे वृषालीताई गणेशराव आढाव यांना ही उमेदवारी प्राप्त झालेली आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 13 सर्वप्रथम आपण प्रभाग क्रमांक 13 उमेदवार घोषित करतो आहोत. स्वप्नील दिलीप मंजूर. 32 अतिशय तरुण उमेदवार म्हणून स्वप्नील मंजूर यांना ही उमेदवारी मिळते आहे. दत्तनगर मित्रमंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव नवरात्रोत्सव सामाजिक उपक्रम ते राबवतात. कोरोना काळामध्ये परिसरातील नागरिकांना मोफत जेवण वाटप करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम देखील ते सातत्याने करतात. आदरणीय दिलीपजी मंजूर साहेब यांनाही विनंती आहे आपण समोर येत आहात. विकेभाऊ मंजूर यांनाही विनंती आहे की आपण त्यांच्या समोर येत आहात. आदरणीय विकेभाऊ मंजूर यांनाही विनंती आहे आपण समोर येत आहात. सप्तशृंगी देवी मातेची पालखी सोहळा 20 वर्षापासून ते राबवतात. आदरणीय देवी मातेच्या सेवेचा प्रसाद म्हणून त्यांना ही उमेदवारी या ठिकाणी मिळते आहे. आदरणीय भैयासाहेबांच्या समवेत त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानमध्ये देखील आपलं उल्लेखनीय काम या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे. पुढील उमेदवार आपण आता प्रभाग क्रमांक 13 घोषित करतो आहोत. प्रभाग क्रमांक 13 पुढील उमेदवार आहेत सौ निलोफरवादी फिरोज पठाण. या आवाजावरून आपल्याला कळते आजच या प्रभागातले उमेदवार विजयी झालेले आहेत. सन्माननीय फिरोज पठाण आणि निलोफरवादी पठाण यांना समाजकार्यात सक्रिय मानव वृक्ष संस्थापक, कोरोना काळामध्ये खूप वाटप, औषध फवारणी, सॅनिटायझर वाटप, मुस्लिम कमिटीचे सदस्य, मुस्लिम समाजातील गरिबांच्या समस्या सोडवण्याचे काम ते या ठिकाणी करतात आणि आपलं मजबूत संघटन आणि सर्व जाती धर्मातील नागरिकांशी असणारा सलोख्याचा संबंध हा त्यांना येणाऱ्या काळामध्ये या विजयाच्या नांदीपर्यंत घेऊन जाणार आहे. यानंतर आपण पुढील प्रभागातले उमेदवार या ठिकाणी घोषित करतो आहोत. प्रभाग क्रमांक हो या ठिकाणी आमचे अल्ताफ भाई आफसा ग्रुप अल्ताफ मोतिका पठाण यांनी आमच्या मोठेपणा करून उमेदवारासाठी भैयांकडे मागणी केलेली आहे.
धन्यवाद. यानंतर आपण पुढील उमेदवारीकडे वळतो आहोत. प्रभाग क्रमांक 15 ज्यांनी खरं तर यापूर्वी नगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगली सेवा कोपरगावकरांची केलेली आहे अशा सौभाग्यवती सुरेखाताई विनोद राक्षे यांना विनंती आहे की आपण उमेदवारी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी समोर येत आहात. माजी नगराध्यक्ष म्हणून कोपरगावकरांची सेवा राक्षे कुटुंबियांनी या ठिकाणी अतिशय चांगली केलेली आहे. युवकांमध्ये संघटन सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा आदरणीय विनोद भाऊंचा आहे आणि तोच वारसा आपल्या प्रभागामध्ये एक गृहिणी म्हणून राबवण्याचं काम आदरणीय सुरेखाताई राक्षे यांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये कोपरगावकरांना अतिशय चांगले जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत झाली. यानंतर पुढील उमेदवार प्रभाग क्रमांक 15 चे आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे का? सन्माननीय अनिल विनायक आव्हाड अर्थात कांगोप्पा. आदरणीय अप्पांना ही उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. सामाजिक कार्य आणि अतिशय उल्लेखनीय असा जनसंपर्क, विविध सामाजिक उपक्रम, धार्मिक उत्सवामध्ये त्यांची असणारी सेवाव्रताची भूमिका आणि त्यांच्या युवकांमध्ये असलेलं लोकप्रिय नाव असे सन्माननीय अनिलजी आव्हाड अर्थात कांगोप्पा यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात यापूर्वी कोपरगावकरांना दिलेली सेवा ही निश्चितच कौतुकास्पद आहे आणि कोपरगावचा धान्यावाद म्हणून आप्पांच्या या नेतृत्वाकडे पाहिलं जातं. आप्पांची उमेदवारी या ठिकाणी घोषित झालेली आहे. या ठिकाणी मित्रपक्षाच्या वतीने ते उमेदवारी करतात. धन्यवाद. यानंतर आपण मुख्य उमेदवारीची घोषणा या ठिकाणी करतो आहोत. श्री पराग शिवाजीराव तंडण सन्माननीय परागजी सन्मान साहेब यांना कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय ताईसाहेबांनी आदरणीय भैयासाहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी घोषणा करण्यात येत आहे. सर्व पार्लमेंटरी बोर्डच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा या ठिकाणी संपन्न होत आहे. भाजपा आरपीआय व मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे उमेदवार परागजी सन्मान साहेब यांना विनंती असेल आपण आपली उमेदवारी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी मंचावर येतात. माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक काळ त्यांनी आपली जडणघडण या ठिकाणी केली. उच्च विद्यापीठाशी समाजाशी सातत्याने संपर्क असलेलं मितभाषी आणि अतिशय सोज्वळ असं सर्व समावेशक नेतृत्व आदरणीय परागजी सन्मान साहेब यांना ही उमेदवारी या ठिकाणी प्राप्त होते आहे. आदरणीय मान्य श्री बिपिनदादा कोल्हे साहेब, सन्माननीय स्नेहाताई कोल्हे साहेब, सर्व घोषित झालेल्या उमेदवारांना विनंती आहे की आपण मंचावरती येत आहात. आपल्याला सर्वांना विनंती आहे जे उमेदवार आपण घोषित केलेले आहेत ज्यांना प्रमाणपत्र दिलेले आहेत त्या सर्वांनी मंचावरती यायचं आहे. हा जो ग्रुप कोटा आहे हा उद्याचं कोपरगावचं विजयी भविष्य आहे. उद्याच्या निवडणुकीत गुलालाचं हे भविष्य आपल्या सर्वांच्या समोर आज एका फ्रेम मध्ये उभं राहिलेलं आहे आणि अतिशय मोठ्या ताकदीने या निवडणुकीला आपण सर्वजण विजयाचा गुलाल घेऊन निश्चितच एक वेगळा इतिहास रचणार आहोत. त्यानिमित्ताने ही वज्रमूठ या ठिकाणी कोपरगावकरांची समोर दिसते आहे. आपण सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी, उमेदवार, त्यांचे सर्व सहकारी आणि खास करून कोल्हे कुटुंबावरती प्रेम करत उपस्थित झालेल्या मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही मनपूर्वक हार्दिक आभार. सन्माननीय पत्रकार बंधू, आपणही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला, आपलेही मनपूर्वक आभार. काय आता बोलले ना साहेब, बोलले का? हो. भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि मित्रपक्ष असं सगळ्यांचं मिळून सगळ्या जाती धर्माला, समाजाला विश्वासात घेऊन आपण ज्या ज्या प्रभागामध्ये एक सामंजस्याने उमेदवार ठरवला
त्या प्रभागांचं आज उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत. कारण कालावधी थोडा असल्यामुळं उमेदवारी लवकर जाहीर करून उमेदवाराला जनतेशी मतदाराशी संपर्क साधण्यासाठी अवधी मिळायला हवा, वेळ मिळायला हवा, म्हणून आज हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. काही प्रभागाची उमेदवारी आपण डिक्लेअर केली, काय सांगता? काही प्रभागांमध्ये थोडंसं इच्छुकांची संख्या जास्त आहे, काही मित्र पक्षाच्या अपेक्षा अशा या निमित्ताने काही प्रभागांमधल्या चर्चा बाकी असल्यामुळे थोडी उमेदवारी उद्यापर्यंत डिक्लेअर होईल. 8-9 वर्षानंतर जवळजवळ नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत आणि इच्छुकांची संख्या थोडी जास्त आहे. त्यामुळे निश्चितच थोडं कभी खुशी कभी काही ठिकाणी गम असं होऊ शकतं. पण तरी सुद्धा होता होईल तो इच्छुक जे होते उमेदवार त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने माघार घेऊन एकमताने सगळ्यांनी उमेदवार ठरवलेला आहे आणि मग ज्या प्रभागामध्ये अशा पद्धतीने उमेदवारी मिळाली तिथली उमेदवारी आपण डिक्लेअर. निश्चितपणाने एक परिवर्तन किंवा परिवर्तनाची लाट संबंध कोपरगाव शहरामध्ये झालेली आहे आणि त्याचाच उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सगळ्या पार्लिमेंटरी बोर्डांनी सतत 7-8 दिवस सातत्याने शेकडो इंटरव्ह्यू घेतले आणि अनेक युवकांचा ओढ, अनेक वेगवेगळ्या पक्षांचा ओढ हा आमच्याकडे त्या ठिकाणी राहिला आणि त्याच्यातून जनतेला अपेक्षित असे उमेदवार खरं तर या पार्लिमेंटरी बोर्डाने या ठिकाणी निवडलेले आहे. सर्वप्रथम मी पार्लिमेंटरी बोर्डाचे या निमित्ताने आभार मानतो आणि ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. विशेषतः या उमेदवारीमध्ये जवळपास आतापर्यंत जे काय चेहरे जाहीर झाले जवळपास 16 नवीन चेहरे या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये 7 चेहरे हे नवीन चेहरे, हे युवा चेहरे आहे. सर्व जाती धर्म सगळ्यांचंच यामध्ये समाविष्ट करण्याचा एक चांगला प्रयत्न पार्लिमेंटरी बोर्डांनी केलेला आहे आणि निश्चितपणाने उमेदवारांच्या मिळालेल्या उमेदवारीवर मिळालेला उत्साह बघता या ठिकाणी त्यांचा गुलाल निश्चित झालेला अशी मला खात्री पटलेली आहे. नाही, या ठिकाणी नाराज कोणी नाही झालं कारण की पार्लिमेंटरी बोर्डाने एक चांगली दक्षता अशी घेतली की ज्या उमेदवारांना उमेदवारी द्यायची होती त्या उमेदवारांनी त्या प्रभागामध्ये बसून तो निर्णय घेतला. बहुतांश निर्णय हे जे आज निर्णय आलेले त्यांचे वॉर्डामध्ये बसून त्यांनी त्या ठिकाणी एकमताने पक्षासाठी कोपरगावच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळं नाराजी फारशी किंवा कोणीच झाली नाही असं माझं मत आहे. त्यामुळं एकतेने हा शहर विकासासाठी एका भ्रष्ट कारभाराविरुद्ध एक धूळमुक्त कोपरगाव करण्यासाठी घेतलेला निर्णय हा आमच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी केलेला आहे. नाही, निश्चितपणाने ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये. त्यांच्याशी आमच्या पार्लिमेंटरी बोर्डाने काल उशिरापर्यंत चर्चा केली, सल्ला मसलत केला आणि त्यांची समजूत काढलेली आहे. ते पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरणार आहात कारण की ही सगळी मंडळी जे उमेदवारी करू पाहा इच्छिता हे समाजहितासाठी राजकारणामध्ये आलेले असते. म्हणून स्वहितापेक्षा समाजहित प्राधान्य देऊन ते कोपरगावच्या या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये 100% त्यामध्ये सहभागी होतील याच्यात मला ते मात्रही शंका नाही. प्रचार आमचा उमेदवार जाहीर झालेले आहे त्याच्यामुळे अवधीचा आम्हाला काळजी नाही. आमचा प्रचार जनतेतूनच चालू झालेला होता की यावेळेस परिवर्तन हे अटले आणि त्याच्यामुळे आमचा प्रचार हा उमेदवारी जाहीर करायच्या आधीच त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. खरं तर मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी, शहर विकास, धूळमुक्त, भ्रष्टाचारहीन कारभार हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही उतरलेलो आहोत. आम्ही आमचे जे काय विकासनामा नारायणशेठ अगरवाल आमचे पार्लिमेंटरी बोर्ड सदस्य त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे 81-81-90-90 या नंबरवर आपण अभिप्राय द्या आणि ईमेल ID आम्ही दिलेला आहे.
त्यावर तुम्ही तुमच्या सूचना द्या। त्या अनुषंगाने आम्ही जनतेचा जाहीरनामा हा येत्या काही दिवसांमध्ये जनतेचे मत जाणून घेऊन जाहीर करणार आहोत। ते सगळे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरणार आहोत। आज तुमच्या नावाची अधिकृत नगराध्यक्ष पदासाठी घोषणा झाली आहे, काय सांगाल, काय वाटतं? प्रथमतः मी आमचे मार्गदर्शक आदरणीय बिपिनदादा कोल्हे, कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे व सहकार मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब कारखान्याचे चेअरमॅन विवेक भैया कोल्हे तसेच भारतीय जनता पार्टी व सर्व मित्रांचे मी आभार मानतो की त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही। मित्र पक्षांचे आणि इतर सर्वांचेच मी आभार मानतो। ही जे आम्ही जे इलेक्शनला सामोरं जात आहोत तो विकासाच्या मुद्द्यावर जात आहोत। विकासाच्या मुद्द्यावर जात असताना शहरातले पाण्याचे प्रश्न आहे, स्वच्छतेचे आहे, आरोग्याचे आहे, या प्रश्न आणि रस्ते ज्या 4-5 वर्षात जे रस्त्यांच्या कामात जो जास्तीत जास्त भ्रष्टाचार झाला त्याच्यामुळे निधीचा अपव्यय झाला आणि विरोधात त्याचा मुद्दा कुठेतरी वेगळ्या याच्यावर नेऊन पाहत आहे। परंतु आम्ही हे इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत आणि कोपरगावकरांना दाखवून देणार आहोत तो विकास काय असतो। आदरणीय स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांनी जे विजन ठेवून 5 नंबर तळ्यासाठी त्या काळी जी जमीन घेतली त्याचा आज शहराला उपयोग होत आहे। तसंच इथून पुढच्या पण ज्या योजना असतील त्या 2050च्या हिशोबाने ज्या करण्यात येतील, मग ते अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम असतील, रस्ते असतील किंवा अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी असेल, या सगळ्याच योजनांचा पुढच्या फ्युचरचा विचार करून आणि कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होऊ देता स्वच्छ कारभार करून जास्तीत जास्त चांगला कारभार आणि प्रशासन करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। आज धुळगाव म्हणून जे प्रसिद्ध आहे, शहरावर आजही 30 ते 35 लाख रुपये पर मंथ खर्च होतो, जो आधी 1 वर्षापूर्वी 16-17 लाख रुपये होत होता। तर एवढ्या पैशात नक्कीच कोपरगाव स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतं। तर माझं प्राधान्य धूळ कमी करण्यासाठीच राहील आणि स्वच्छता आणि आरोग्य यावर जास्तीत जास्त आमचं लक्ष राहील। मान्सून धमाका 30 ते 70% भव्य सूट, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे। तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा, येवला रोड, कोपरगाव।